नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आहे। आजच्या शिबिरात संघटनात्मक ठराव मांडण्यात येणार आहेत। ठाकरे गटाच्या शिबिरात आज 5 ठराव मांडण्यात येतील। मराठा आरक्षणावरून सरकारच्या निषेधाचा ठरावही यात मांडण्यात येणार आहे। या शिबिराला संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे भाषण करणार आहेत। सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचं हे अधिवेशन होईल। दरम्यान संध्याकाळी 6 वाजता नाशकात गोल्फ मैदानात ठाकरेंची जाहीर सभाही होणार आहे। ते दोन दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। ठाकरे गटाचं सकाळी 9 वाजता नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होते, तर संध्याकाळी 6 वाजता गोल्फ मैदानावरती जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचं हे महत्त्वाचं शिबिर असणार आहे। ठाकरे गट लोकसभेच्या तयारीसाठी वेगवान हालचाली करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका हा दौरा कसा असणार आहे नाशिकचा ते आपण बघतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे डेमोक्रेसी क्लबमध्ये सकाळी 10 वाजता दाखल होणार। तर राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात ही सकाळी 10:30 वाजता होणार। त्यानंतर 11 वाजता संजय राऊत, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे हे या सर्वांना संबोधित करणार। तर संघटनात्मक ठराव यावेळेला मांडले जाणार। आदित्य ठाकरे हे 12 वाजता मार्गदर्शन करणार, तर उद्धव ठाकरे हे 12:30 वाजता मार्गदर्शन करणार। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, एकंदरीत आपण बघितलं तर ठाकरे गट अतिशय आक्रमक पवित्र्यामध्ये पाहायला मिळतोय। जेव्हापासून शिवसेनेचे 2 विभाग झालेले आहेत तेव्हापासून, मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मवियामध्ये आपली बाजू भक्कम दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा सध्या ठाकरे गटाचा जास्त पाहायला मिळतोय। नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि आज जो आहे तो महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आज ठाकरे गटाचं द डेमोक्रेसी या हॉटेलमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशनाचं या ठिकाणी पार पडणार आहे। त्याची तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। 10 वाजता या अधिवेशनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। सर्व नेते, उपनेते, मुंबईतील सर्व विभाग प्रमुख आणि राज्यातील सर्व संघटनात्मक जे पदाधिकारी जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल। 12 वाजता जे आहेत ते स्वतः आदित्य ठाकरे या संपूर्ण अधिवेशनाला संबोधित करतील। 12:30 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करतील। त्या अगोदर जे आहेत ते ठाकरे गटाकडून 5 महत्त्वपूर्ण ठराव जे आहेत ते ठराव मांडण्यात येणार आहेत आणि त्यापैकी एक महत्त्वाचा ठराव म्हणजे मराठा आरक्षणाविषयीचा, कारण मराठा आरक्षण देण्याविषयी जे आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जे आहे ती चालढकल केली जाते, याचाच निषेधाचा ठराव जो आहे तो ठाकरे गटाकडून हा ठराव अनिल देसाई आणि भास्कर जाधव जो आहे तो हा ठराव मांडणार आहे। त्याचसोबतच आणखी काही संघटनात्मक ठराव जे आहेत ते आजच्या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून मांडण्यात येणार आहेत। सकाळी 10 वाजता ध्वजारोहण होऊन या अधिवेशनाला सुरुवात होईल। त्यानंतर अंबादास दानवे, संजय राऊत, सुषमा अंधारे हे मोठमोठे नेते जे आहेत ते देखील संबोधित करणार आहेत आणि संध्याकाळी गोल्फ क्लब या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील होणार आहे। काल अयोध्येमध्ये राम प्रतिष्ठान सोहळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात पार पडला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे आज नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या दृष्टीने सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। परंतु आज महाधिवेशनामध्ये नक्की ठाकरे गटाकडून कोणते ठराव मांडले जातात ते पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु जे 5 ठराव आहेत त्यामधला एक मुख्य ठराव जो आहे तो मराठा आरक्षणाचा घेणार आहोत, तुमच्याकडनं घेणार आहोत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। दरम्यान सुषमा